नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, निवृत्ती वेतनधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत आणि ती आहे 25,000हून अधिक पेन्शन मिळणार. तेव्हा तर 8व्या वेतन आयोगाअंतर्गत, कारण फिटमॅन फॅक्टरचे नवीन गणित समोर आलेले आहे. जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट सर्वात आधी मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, प्रस्तावित 8व्या वेतन आयोगामुळे केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. कारण समोर आलेल्या काही वृत्तानुसार किमान निवृत्ती वेतन दरमहा सुमारे 25,000 रुपयांपर्यंत वाढू शकते. निवृत्ती वेतनातील ही संभाव्य वाढ प्रामुख्याने फिटमॅन फॅक्टरवर अवलंबून असेल, जे विविध वेतन स्तरावरील पगार आणि निवृत्ती वेतन वाढीची गणना करण्यासाठी वापरले जाणारे एक महत्वाचे सूत्र आहे. सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला आधीच मंजुरी दिली आहे, ज्यामुळे 1.2 कोटी अधिक कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांमध्ये आशा निर्माण झालेल्या आहे की नवीन शिफारशीमुळे वाढत्या महागाईपासून दिलासा मिळेल आणि सेवानिवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षा सुधारेल. निवृत्ती वेतन वाढीसाठी फिटमॅन फॅक्टर महत्वाचा. मित्रांनो, प्रत्येक वेतन आयोगाअंतर्गत पगार आणि निवृत्ती वेतनात किती वाढ करावी हे निश्चित करण्यात फिटमॅन फॅक्टर अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. 7व्या वेतन आयोगामध्ये 2.57 हा फिटमॅन फॅक्टर लागू करण्यात आला होता, तर 6व्या वेतन आयोगात 1.86 या फॅक्टरची शिफारस केली होती. 7व्या वेतन आयोगाने 2.57 या फॅक्टरचा वापर करून किमान मूळ वेतन हे दरमहा 7,000 रुपयावरून वाढवून 18,000 रुपयापर्यंत नेलेले होते, तर किमान निवृत्ती वेतन 25,000. मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भात प्राप्त अहवालानुसार फिटमॅन फॅक्टर 2.5 ते 2.86 दरम्यान असू शकतो. जर या श्रेणीतील उच्च मर्यादा स्वीकारली गेली तर किमान निवृत्ती वेतनात मोठी वाढ होऊ शकते. 2.86 फॅक्टरनुसार किमान निवृत्ती वेतन सध्याच्या 9,000 रुपयावरून वाढवून दरमहा सुमारे 25,740 रुपयापर्यंत पोहोचू शकतो, जी सध्याच्या तुलनेत एक मोठी वाढ ठरेल. महागाई आणि वाढता खर्च यांच्याशी ताळमेळ राखण्यासाठी विशेषतः निश्चित निवृत्ती वेतनाच्या आधारावर अवलंबून असलेल्या निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अशा प्रकारची सुधारणा आवश्यक मानली जात आहे. एकत्रित निवृत्ती वेतन योजनेचा प्रस्ताव. मित्रांनो, वेतन आयोगाच्या सुधारणेसोबतच निवृत्ती वेतनाचे लाभ सुलभ करण्याच्या उद्देशाने सरकारने एकत्रित निवृत्ती वेतन योजनेचा देखील विचार सुरू केलेला आहे. या प्रस्तावित पद्धतीनुसार ज्या कर्मचाऱ्यांची सेवा किमान 25 वर्ष पूर्ण झाली आहे त्यांना निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या 12 महिन्यातील त्यांच्या सरासरीमुळे वेतनाच्या 50% इतके निवृत्ती वेतन मिळू शकेल. ज्यांनी किमान 10 वर्षाची सेवा पूर्ण केली आहे अशा कर्मचाऱ्यांना सुमारे 10,000 रुपयाच्या किमान निवृत्ती वेतनाची हमी या योजनेच्या द्वारे मिळेल अशी अपेक्षा आहे. या एकत्रित पद्धतीमुळे निवृत्ती वेतनाची गणना अधिक पारदर्शक होईल आणि निवृत्तीनंतर मिळणारे उत्पन्न अधिक निश्चित व अंदाजित स्वरूपाचे असेल असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद.